ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सकाळपासून मुंबईत पावसाची संततधार सुरूच आहे। लोकल सेवेवरती परिणाम देखील पडलेला आहे। सकाळी लोकल सेवा 15 ते 20 मिनिटं देखील उशिरा धावत होत्या। आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी रेल्वे PRO स्वप्नील निलाजी आहेत। निलाजी, खरं तर तुमचं TV9 मध्ये स्वागत आहे। सध्या रेल्वेची स्थिती काय आहे? लोकल उशिरा धावत आहेत की नाही? सध्या मेन मार्गावरतील ज्या लोकल आहेत, ज्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून कल्याण, कसारा, कर्जतपर्यंत जातात, या साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। आणि सोबतच हार्बर मार्गावरील ज्या लोकल आहेत त्या देखील 15-1 मिनिटं उशिराने धावत आहेत। यामध्ये सकाळी पीकच्या वेळेस आपल्या ज्या मेन मार्गावरील लोकल होत्या या साधारणपणे 10 ते 12 मिनिटं उशिराने, आणि हार्बर मार्गावरील लोकल जवळजवळ 15 मिनिटं उशिराने धावत होत्या। यामध्ये हार्बर मार्गावरील मुख्यत्वे करून कुर्ला, मानखुर्द, गोवंडी या स्थानकांवरती पाण्याचा जो निचरा आहे तो कमी वेगाने होत असल्यामुळे तिथले काही पॉईंट्स आपण क्लॅम्प केले होते, ज्यामुळे त्यावरनं धावणाऱ्या ज्या रेल्वे गाड्या होत्या त्यांचा वेग कमी करण्यात आलेला होता। याचसोबत आपल्या मेन मार्गावरील म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसपासनं कल्याण, कसारा आणि कल्याण टू कर्जत या मार्गावरील ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सोबतच सबर्बन गाड्या होत्या, या गाड्यांना पावसामुळे आणि सोबतच जो वाऱ्याचे झोत चालू होते आणि जोरदार पाऊस चालू होता, यामुळे जी दृश्यता असते, व्हिजिबिलिटी असते, ती कमी झाली असल्यामुळे जे लोको पायलट्स असतात त्यांनी आपला वेग कमी केला होता। यामुळे या मेन मार्गावरील ज्या गाड्या होत्या त्या साधारणपणे 10 ते 12 मिनिटं सकाळी पीकमध्ये लेट चालू होत्या। आणि दुपारच्या नंतर ज्यावेळेस आपण मेल एक्सप्रेस देखील, ज्या काही मेल एक्सप्रेसला आपण थांबवून ठेवलं होतं सबर्बनला अडचण येऊ नये म्हणून, त्या मेल एक्सप्रेस देखील चालवल्यामुळे दुपारच्या ज्या गाड्या आहेत या गाड्या साधारणपणे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहेत। पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं जे डिस्क्रिप्शन आहे ते आपल्याकडे करण्यात आलेलं नाही आहे। आपण या ज्या उशिराने धावत होत्या गाड्या याच्यामुळे साधारणपणे 28 ते 30 गाड्या लोकल ट्रेन या मेन लाईन आणि हार्बर लाईन या दोनही लाईनवर मिळून कॅन्सल केलेल्या आहेत। याशिवाय बाकीच्या सर्व गाड्यांची सेवा ही सुरळीत चालू आहे। संध्याकाळी 6:15च्या दरम्यान आपल्याकडे हायटाईडचा अलर्ट आहे आणि त्याच वेळेस प्रवाशांची परतीचा जो प्रवास आहे तो देखील चालू होणार आहे। यामध्ये आपल्या माध्यमातून आम्ही प्रवाशांना केवळ एवढी विनंती करू इच्छितो की आपण काळजीपूर्वक हा प्रवास करावा। सोबतच कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅकवरनं चालू नये, कारण ट्रॅकवरनं चालणं हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं। आपण जर कुठेही आपल्याला अडचण आली तर त्याच्यासाठी रेल्वेचा जो हेल्पलाईन नंबर आहे 139चा, किंवा रेल्वेचं जे रेल मदत ॲप आहे याच्यामध्ये आपण कंप्लेंट करू शकता। आपली जी सोय आहे किंवा आपली जी अडचण आहे ती लवकरात लवकर दूर करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेच्या माध्यमातून आम्ही सदैव करतो आहोत। स्वप्नीलजी, खरं तर दुपारी 12-12:30च्या दरम्यान ट्रॅकवरती किंग सर्कल असेल किंवा माटुंगा असेल या ट्रॅकवरती पाणी देखील साचलं होतं। आता सध्या तिथली परिस्थिती काय? आता ज्या प्रकारे पावसाची जी गती होती किंवा पावसाचं जे प्रमाण होतं ते कमी झालेलं असल्यामुळे आता सगळीकडे पावसाचा जो निचरा आहे तो वेगाने होतो आहे। आणि सध्या कुठल्याही प्रकारची अडचण मध्य रेल्वेच्या कुठल्याही सेक्शनमध्ये नाही आहे, कारण दुपारी साधारणपणे 10 ते 11च्या दरम्यान किंग सर्कल असू द्यात किंवा कुर्ला असू द्यात किंवा मानखुर्द, गोवंडी हे स्थानकं असू द्यात, याच्यामध्ये साधारणपणे 30 ते 35 mm प्रति तास अशा 2 तासाच्या साधारण ह्याच्यामध्ये 60 ते 70 mm पाऊस पडलेला होता। यामुळे त्या भागामध्ये काही भागामध्ये पाण्याचा जो जलभराव आहे किंवा जो निचरा आहे तो निचरा होण्याचा वेग कमी झाला होता। यामुळे तिथे अडचणी निर्माण झाल्या होत्या, पण तिथे देखील आपण तिथले जे पॉईंट्स आहेत ते क्लॅम्प करून त्याच्यावरनं गाडी चालवली आहे, ज्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण जी आहे ही प्रवाशांना होणार नाही असा प्रयत्न मध्य रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। स्वप्नीलजी, खरं तर आम्ही पाहतोय की काही लोकल रद्द देखील केलेले आहेत, त्याबाबत काय माहिती? मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधारण 28 लोकल ह्या ज्या आहेत या दुपारी 3 वाजेपर्यंत रद्द करण्यात आलेल्या होत्या। यामध्ये प्रामुख्याने ज्या जवळच्या डिस्टन्सच्या लोकल आहेत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ठाण्याच्या असू द्यात किंवा CSMT टू कुर्ला असू द्यात, अशा लोकल काही कनेक्टिंग लोकल ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या होत्या। यामध्ये प्रामुख्याने लांबून येणाऱ्या ज्या लोकल आहेत यांच्यामध्ये जो 10 ते 15 मिनिटाचा उशीर झालेला होता, लांबून येणाऱ्या लोकलच्यामध्ये व्हिजिबिलिटी कमी असल्यामुळे त्या दृष्टिकोनातनं या लोकलना आपण प्रवाशांना त्रास होऊ नये याच्यासाठी या लोकल कॅन्सल केल्या होत्या। खरं तर परतीची वेळ सुरू झालेली आहे, चाकरमानी आपल्या गंतव्यस्थानी जात आहे, त्यांना आपण काय संदेश द्याल? त्यांना मी जसं आपल्याला सांगितल्याप्रमाणे 2 गोष्टी त्यांना मी विनंती करू इच्छितो आपल्या माध्यमातून, की प्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृपया कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण ट्रॅकवरती उतरू नका। जर आपली ट्रेन ही 5-10 मिनिटासाठी कुठेही थांबलेली असेल तर आपण याबद्दल आश्वस्त राहू शकता की त्या ट्रेनला लवकरात लवकर चालवण्याचं किंवा स्थानकावरती पोहोचवण्यासाठीचे जे सगळे प्रयत्न आहेत ते मध्य रेल्वेच्या माध्यमातून आपण सातत्यानं करतो आहोत। त्यामुळे अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं धाडस आपण कृपया करू नये।
नये, ज्यातून आपल्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, सोबतच ट्रेनच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अशा वेळेस ट्रॅकच्या वरून सातत्यानं लोकल गाड्या किंवा दुसऱ्या डायरेक्शनच्या लोकल गाड्या देखील धावत असतात आणि त्या गाड्याचा अंदाज येणं किंवा वळणावरती त्या गाड्यांना दिसणं आणि सोबतच ती गाडी आल्यानंतर तेवढ्या कमी उपलब्ध असलेल्या कमी वेळामध्ये दुसऱ्या ट्रॅकवर जाणं हे शक्य होत नसतं. याच्यातनं दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की कृपया करून अशा पद्धतीच्या कुठल्याही शॉर्टकटचा उपयोग किंवा वापर आपण करू नये. धन्यवाद. खरं तर हे आपल्यासोबत होते रेल्वे PRO स्वप्नील नीला. यांचं असं देखील म्हणणं आहे की परतीचा प्रवास आहे तो तुम्ही सावकाश करावा और ट्रॅकवरती अजिबात चालू नका, त्याने आपल्या जीवास देखील धोका निर्माण होऊ शकतो. व तसेच आमची जी हेल्पलाईन आहे त्यावरती तुम्ही संपर्क साधा, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.